मोठी बातमी सध्या समोर येते। बीड आणि पुण्यात सर्वाधिक हिंसा झाली। त्याचबरोबर महादेव कुटुंबाला न्याय द्या असं यावेळी वक्तव्य करण्यात आले। खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे महादेव मुंडे कुटुंबाला न्याय द्या असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सातत्याने एका विशिष्ट 2-3 विशिष्ट भाग आहेत महाराष्ट्रातले जिथे प्रचंड क्राईम वाढतोय। पुणे जिल्ह्यात तशी गंभीर परिस्थिती होत चालली आहे। त्याचबरोबर दुर्दैवाने जड अंतःकरणाने मला हे म्हणायला लागतंय की जी पुण्यात परिस्थिती आहे तशीच बीडमध्ये परिस्थिती आहे आणि नियंत्रणात येताना दिसत नाहीये किंवा लोकांना न्याय मिळत नाही किंवा वर्दीची भीती ही राहिलेली नाही। 16 जुलैला त्यांनी आत्मदहन करायचा जुलैला त्यांनी आत्मदहन करायचा विष घ्यायचा प्रयत्न केला। त्या हॉस्पिटलमध्ये होते। आम्ही बजरंग अप्पा सोनवणे तातडीने तिथे जाऊन आले। त्यानंतर त्यांनी आत्महत्याचा इशारा केला परत आणि त्यानंतरच जेव्हा रस्ता रोको झाला आणि त्या म्हणल्या की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो, दारात जातो आणि जर आम्हाला न्याय मिळाला तर तिथेच आम्ही आमचा जीव घेऊन टाका, कारण का आम्हाला हे सरकार न्याय देत नाहीये। त्यामुळे अशा परिस्थिती झाल्यानंतरच या सरकारला जाग आली आणि आता त्यांनी SIT जी स्थापन केली आहे त्याच्यातून पारदर्शक कारभार व्हावा अशी माझी विनम्र या सरकारला विनंती आहे।